ओबीसी मंत्री म्हणून तुम्ही काम करता आंदोलक म्हणून ओबीसीसाठी, तसंच जरांगे पाटील मराठा समाजासाठी काम करतात. तर जरांगे पाटलाबद्दल एवढा द्वेष असायचं कारणच नाही. जरांगे पाटलाचा आमचा काही बांधायला बांध आहे का? आमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे का? मुळात जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती ईडब्ल्यूएस सोडून एससीबीसी सोडून त्यांना ओबीसीचं आरक्षण का पाहिजे, की जे संविधानाला मान्य नाही, जे मंडल कमिशनला मान्य नाही, जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. बरं, ती कोर्टाची संविधानाची भाषा 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. मला तुम्ही एक सांगा, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की गावगाड्यामधला इथला जो गावगाडा आहे, इथली जी सामाजिक उतरंड आहे, या उतरंडीमधला सगळ्यात खाली शुद्राती शूद्र बाबासाहेबांच्या भाषेमध्ये हे कारू नारू बलुते आलुते ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती, या भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी मनोज जरांगेच्या समाजाबरोबर कशा टिकतील स्पर्धेमध्ये? त्यांच्या काय माझं आमचं आणि मनोज जरांगेंचं वैयक्तिक भांडण आहे? आमचं भांडण आमचे हक्क अधिकार मंडळ आयोगाच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, ते आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत यासाठी आम्ही 10% एससीबीसी आरक्षण दिलंय. त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत नाही. 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, त्याच्याबद्दल पण आम्ही बोलत नाही. आम्ही बोलतोय आमचं मागासवर्गीयांचं आरक्षण असंच राहू द्या, त्याला धक्का लावू नका. ही आमची आर्त विनवणी आहे. टाहो करतोय आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर की आमचा समाज ह्या, मी परत सांगतो, माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घरशी नाभिक सुतार लोहार बेरड बेडर रामोशी कुंभार गुरव गाववाड्यातला मेडंगिया जोशी कुरमड्या जोशी डोंबारी पाल पारधी फासे पारधी सोन कोळी पान कोळी महादेव कोळी मरियाईवाला कडक लक्ष्मीवाला, अरे ज्यांचं पाल अजून गेलं नाही, पाल जमिनीशी समांतर पालक करून भटका विमुक्त राहतोय. तुमच्या जातनिहाय जनगणनेमध्ये पालाचा उल्लेख नाही. पालामधली माणसं मोजली जात नाही. कुठला अमृतकाल, कुठला भारत देश, कुठलं स्वातंत्र्य? आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना 4वी 5वीच्या पुढे शिक्षण घेता येत नाही. त्यांच्या स्पर्धेमध्ये राज्यकर्ते जमात असलेला मराठा समाज कोणी सामील करताय? मुख्यमंत्री महोदय, कसा ओबीसीचं आरक्षण टिकलंय, कसा विजयंती या मराठा समाजाला स्पर्धा करू शकणार आहे, फाईट करू शकणार आहे, ते तुम्ही आम्हाला सांगा.